भागात तिकडे नागपूर शहराच्या भांडेवाडी परिसरातील एका फ्लॅट स्कीम मधील घरात बिबट्या शिरलाय। सकाळच्या वेळी बिबट्या घरात शिरल्याची माहिती आहे। हा बिबट्या जखमी अवस्थेत होता। बिबट्या घरात शिरल्याचं कळताच बघ्यांची परिसरात मोठी गर्दी झाली आहे। वन विभाग आणि पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या बिबट्याला या घरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्याला अधिकची माहिती देतील। उदय, नेमकं काय घडतंय? याच घरामध्ये मी ज्या परिसरात उभा आहे, ज्या गच्चीवर उभा आहे, या घराच्या बाजूला इथं आपल्याला ही जी जाळी लावलेली दिसत आहे, याच घरामध्ये पहाटेच्या सुमारास जो आहे तो हा बिबट्या शिरला। राऊत यांचं हे घर अगदी रस्त्यावर असलेलं हे घर आणि जी माहिती मिळते त्यानुसार पहाटेच्या वेळी जे आहे ते बिबट्या या परिसरात असलेल्या कुठल्या तरी जंगलातून शहराच्या मार्गाने आलेला आहे। कारण स्थानिक नागरिक आता जी माहिती देत आहेत त्यानुसार गेल्या आठवड्याभर जे आहे ते या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याची माहिती जी आहे ती नागरिकांकडून आता दिली जात आहे। हा बिबट्या शिकारीच्या शोधामध्ये रात्रीच्या वेळी शहराच्या भागाने आला असेल आणि कुत्र्याची शिकार करत असताना तो या लोकवस्तीमध्ये शिरला आणि ज्यावेळी कुत्र्यांनी त्याच्यावर अडचण म्हणजे हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सुरक्षित ठिकाण म्हणून त्यांना या घराचा आडोशा घेतला। सुरुवातीला हा बिबट्या या पायऱ्यांवरून वरती चढून जे आहे ते पहिल्या माळ्यावर आला होता, मात्र आता जसं जसं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, लोकांची गर्दी झालेली आहे, त्या आवाजामुळे हा बिबट्या घाबरला असल्याचं देखील वन विभागाचे कर्मचारी जे आहेत ते सांगत आहेत। त्यामुळे बिबट्या आता पहिल्या माळ्यावरून जे आहे ते दुसऱ्या बिबट्याचं हे रेस्क्यू ऑपरेशन राबवित असताना प्रामुख्याने हा सगळ्या परिसराचा विचार केला तर त्याला ट्रँग्युलाइज करून जे आहे ते रेस्क्यू करणं हा एक पर्याय वन विभागासमोर आहे। त्या दृष्टीनं ट्रँग्युलाइज करणारी चमू असेल, ट्रँग्युलाइज करण्यासाठीचं साहित्य असेल ते वन विभागाने इथं मागविलेलं आहे। सोबतच इथं गर्दी नागरिकांची झालेली आहे, दाटीवाटीचा परिसर आहे, त्यामुळं या खिडकीचा फायदा घेऊन जो आहे तो बिबट्या या परिसरातून पळ काढण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळं तसं होऊ नये याकरता जे आहे ते वन विभागाकडून पूर्ण घराला जे आहे ते जाळी लावण्याचं काम केलं जात आहे, जेणेकरून बिबट्या जर ट्रँग्युलाइज करताना पळण्यात यशस्वी झाला तर तो लोकवस्तीमध्ये जाऊ नये, लोकांवर हल्ला करू नये याकरता जे आहे ते या सगळ्या परिसराला नेटिंग करण्याचं काम जे आहे ते वन विभागाकडून केलं जात आहे। आपण पाहतोय की नागरिकांची मोठ्या प्रमाणात इथं जी आहे ती बिबट्याला बघण्यासाठी गर्दी झालेली आहे, मात्र हा बिबट्या सध्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे। त्यामुळे त्याला जर योग्य पद्धतीने ट्रँग्युलाइज नाही करता आलं तर बिबट्या आक्रमक होऊन नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलिसांकडून जे आहे ते नागरिकांना इथून दूर सारण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय, मात्र नागरिक जे आहेत ते त्याला प्रतिसाद देत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या पूर्ण परिसरामध्ये गच्ची असेल, रस्ते असेल, सर्व ठिकाणी जे आहेत ते नागरिकांना गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आता वन विभागासमोर जे आहे ते या बिबट्याला रेस्क्यू करण्याचं जे आहे ते आव्हान आहे आणि हे रेस्क्यू करत असताना सुरक्षित पद्धतीनं म्हणजे बिबट्याच्या जीवाला नाही मात्र इथं असलेल्या नागरिकांच्या जीवाला देखील धोका होणार नाही या दृष्टीनं जे आहे ते हे रेस्क्यू ऑपरेशन राबवावं लागणार आहे। ज्या राऊत यांच्या घरामध्ये हा बिबट्या पहाटेच्या वेळी शिरला होता त्यांच्या घरातल्या सर्व नागरिकांना जे आहे ते घराबाहेर काढण्यात आलेलं आहे। घर रिकामं जे आहे ते वन विभागाकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता वन विभागाकडून हे जाळी लावण्याचं काम झाल्यानंतर बिबट्या आता दुसऱ्या माळ्यावर शिरलेला आहे। त्यामुळे ट्रँग्युलाइज करणारी टीम जी आहे ती बिबट्याला सुरुवातीला ट्रँग्युलाइज करण्याचा प्रयत्न करेल। जर तो प्रयत्न यशस्वी ठरला तर